हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे 15 ऑगस्ट। तर मी हा व्हाईट कुर्ता घातला आहे त्याच्यासाठी स्पेशल। तर आज आम्ही थोडंसं डे आउटसाठी आलो बाहेर आणि आज आम्ही सगळे नाशिकची मंदिरं फिरणार आहे। तर सगळ्यात पहिले आम्ही आलो आहे राम मंदिरात नाही, रामाची मूर्ती तपोवनात मोठी उभारलेली। तर इथे बघायला आम्ही आलो आहे सर्वात पहिले, मला मी दाखवते। तर गाईस, ही आहे 51 फुटी रामाची मूर्ती तर बघितली, आता चला दर्शन घेऊया। तर या ठिकाणी आपण रामाच्या पायाशी दर्शन घेतो आणि आपल्याला तीर्थही दिलं जातं। मीही नंतर नमस्कार केला आणि मला पण नंतर तीर्थ मिळालं। तर काहीच आता आपली रामाची मूर्ती बघून झालेली आहे। माझ्यासोबत आराध्य पण आले आणि पप्पा आणि त्यांचे काही फ्रेंड्स आले। आम्ही त्यांना स्पेशल नाशिक दाखवायला घेऊन आलेलो आहे। तर इकडे आपल्याला ही रामाची मूर्ती दिसते। मागे सगळं आभाळ दाटलेलं आहे कारण आता पावसाचं वातावरण झालेलं आहे। तर आपण आता मूर्ती बघून झालो आहे, खाली इकडे नदी आणि थोडंसं गार्डन बघू। तर गाईज, ही आहे तपोवनातली नदी आणि हिला पाणी आता थोडंसं प्रवाह कमी झाला आहे, पण शेवाळ तर मात्र खूप जास्त आहे। गणपतीत आम्ही इथेच गणपती विसर्जनासाठी येतो। नदी आहे आणि इकडे आपल्याला समोरच अशी रामाची मूर्ती बघायला मिळते। तर आणि इकडे समोर गार्डन आहे, चला थोडंसं गार्डन पण दाखवते तुम्हाला। तर काय असं आहे सगळं गार्डन, इकडे खूप हिरवगार वातावरण आहे, चला दाखवते। या ठिकाणी असे बरेच स्टॉल आहेत, तिथे आपल्याला छान छान वस्तू बघायला मिळतील। तर काय यानंतर आपण जात आहोत सर्व धर्म मंदिर। आता मध्ये जाऊया, इकडे अशी हनुमानाची मूर्ती। या मंदिरात आपल्याला सगळ्या देवांच्या मूर्ती बघायला मिळतील। आले तर आपण आता जातोय लक्ष्मणजी मंदिरात आणि एंट्री करताच आपल्याला एक छान गणपतीची मूर्ती बघायला मिळते। यानंतर आपण आलो नेक्स्ट सुंदर मंदिराकडे। इकडे हे बघा, तर काहीच आता आपण आलो तो लक्ष्मणजी मंदिरात। तर इथे हे मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे, इथे रावणाची बहीण आहे, तिचं नाक कापलं तो शूर्पणखाचं, तर त्यामुळे आपल्या शहराचं नाव नाशिक ठेवलं गेलेलं आहे। त्यामुळे हे मंदिर खूप जास्त फेमस। मंदिराच्या बाहेरच आपल्याला खूप छान प्रकारचे पेंटिंग्स बघायला मिळतात आणि हे प्रत्येक पेंटिंग काहीतरी डिस्क्राईब करतं। जागोजागी स्टॉल आहे, तर आपल्या छोट्या मुलांसाठी खेळणी पण अवेलेबल आहे, छान छान किचन्स अँड ऑल। तर आपल्याला इथे खूप प्रकारचे स्टॉल्स बघायला मिळतील आणि इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू, खेळण्यांपासून ते देवाचं सगळं साहित्य, इकडे पण सगळे दुकान। या ठिकाणी एक बॅग्स आणि पर्सचं पण शॉप आहे। लेट्स मूव्ह टू नेक्स्ट डेस्टिनेशन। तर गाइस, नेक्स्ट आता आपला स्पॉट आहे राम मंदिर, काळा राम मंदिर। आता आम्ही इकडे आलेलो आहे। तर गाइस, वीकेंडमुळे मंदिरात खूप जास्त गर्दी आहे आणि ते मध्ये फोटो काढायला पण अलाउड करत नाही, तर मी तुम्हाला बाहेरूनच छान मंदिर दाखवतो।
तर गाईज आज मंदिराच्या परिसरात खूप जास्त गर्दी आहे. वीकेंडमुळे खूप जास्त गर्दी झालेली आणि खूप पर्यटक या निमित्ताने आलेले इकडे. तर इकडे आपल्याला एक गणपती मंदिर पण बघायला मिळतं. आणि इकडनं हा मागचा व्ह्यू मंदिराचा. तर गाईज दिस इज वन ऑफ माय फेवरेट मंदिर आणि मी इकडे ते वीकला येते. तर मला इकडे आल्यावर खूप छान वाटतं आणि खूप छान वातावरण इकडचं. तर यानंतर आपण आलो आहे पंचवटीमध्ये. तर इकडे आपण सगळ्यात पहिले जातोय कपालेश्वर मंदिर. चला जाऊया. तर गाईज नेक्स्ट आपण आलो आहोत कपालेश्वर मंदिर आणि इकडे श्रावण महिन्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. या मंदिरात सोमवारी तर खूप जास्त गर्दी असते कारण हे मेन आहे शंकराचं मंदिर. तर इथे आपल्याला शंकराची पिंड बघायला मिळते. आम्ही गेलो तेव्हा नेमकीच पूजा सुरू होती. अशी एक सुंदर गणपतीची मूर्तीही बघायला मिळते आणि जागोजागी प्रसादांचे स्टॉल लागलेले आहेत. तर आहे गंगेवरचा परिसर. आता आपल्याला पाणी कमी दिसते पण जेव्हा पूर येतो तेव्हा हे सगळे मंदिरं पाण्याखाली जातात. तर या ठिकाणी बोटिंग पण आहे. तर आम्ही सगळ्यांनी बोटिंग केली. तर काय आता आम्हाला थोडीशी भूक लागली होती त्यामुळे आम्ही थोडी पाणीपुरी खाल्ली आणि आता बघू नेक्स्ट स्पॉट आम्ही कुठे जातोय. ही आहे हनुमानाची मूर्ती. ही दुतोंडी हनुमान आहे कारण इकडे त्या साईडने पण हनुमान सेम आहे आणि ह्या साईडने पण. तर इकडे पाऊस जेव्हा सुरू असतो तेव्हा हा हनुमान पूर्ण डुबलेला असतो. पूर्ण खांद्यापर्यंत पाणी येऊन जातं. आता गणपती उत्सव पण जवळ येतोय तर आम्हाला एक छान गणपती मूर्तीचं आगमन बघायला मिळालं. तर नेक्स्ट आपला स्टॉप आहे नवशा गणपती. या मंदिरात देखील जागोजागी स्टॉल लागलेले आहेत. वीकेंडमुळे खूप जास्त गर्दी आहे मंदिर परिसरात. दर्शनासाठी तर मोठी लाईन आहे. तर आम्ही लाईनमध्ये उभं आहे. बघू आता आपल्याला किती टाईम लागतो. तर इट्स करंटली 4:35. बघूया किती वेळ लागतोय. मंदिर परिसरात पूर्ण लाइटिंगने सजावट केलेली आहे. तर इकडे आपल्याला TV स्क्रीनने मंदिराचे मधलं दृश्य बघायला मिळतं. छान अशी गणपती मूर्ती. मध्ये फोन अलाउड नाही त्यामुळे आम्ही फोन तर काही नेला नाही मध्ये. तर इकडे आपल्याला जागोजागी अशी छान घंटा बघायला मिळतात. गणपती हा अष्टविनायक तर त्याच्या 8 अशा छान मूर्ती इथे त्यांनी लावलेल्या आहेत की कुठे कुठे गणपतीचं स्थान आहे. छान अशी शंकराची पण रांगोळी काढलेली इकडे बघायला मिळते. त्यानंतर इथे आपल्याला एक छान मूषक बघायला मिळतो. इथे सगळे त्याच्या कारणात काहीतरी आपली इच्छा सांगतात आणि ती पूर्ण होते. तर आता आमचे दर्शन झाले आणि आता वाजलेत 4:55. तर काय आता आम्ही आलो होतो नवशा गणपतीला आणि इतकी खूप जास्त गर्दी होती दर्शनासाठी आणि फायनली आमचे दर्शन झालेले आणि वी आर गोईंग बॅक. तर नेक्स्ट स्टॉप आहे आपलं स्वामीनारायण मंदिर. इकडे आपल्याला असे छान छान मूर्ती बघायला मिळतात. समुद्र मंथन याचं यांनी छान खूप दृश्य दाखवलेलं आहे. तर काहीच आता आपला नेक्स्ट स्टॉप आणि आम्ही आलो आहे स्वामीनारायण मंदिर. पाऊस पण नेमका सुरू झालेला आहे. पाय पण ओढले झाले पूर्ण. तुला तर मला मंदिर दाखवतो.
या मंदिराचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे डिझायनिंग खूप मस्त केलेले आहेत. नक्की एकदा व्हिजिट करा. मंदिराची प्रत्येक डिटेल्स ही बघण्यासारखी आहे आणि खूप छान असं काम केलेलं आहे. Sometimes sour, sometimes sweet. And M. Night Shyamalan story called Everything's Peachy. Can we just skip straight to the plot twist, please? तर इकडे आपल्याला राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती बघायला मिळते. आता आम्ही आलोय घरी आणि वाजले आहेत 7:30. तर आता खूप थकली आहे मी. आता आम्ही जेवण करू. अँड दिस विल बी एंड ऑफ द व्लॉग. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.